सगळे उद्योग जो वेदांत फॉक्सकॉन आपल्याकडे येणार होता गेला, गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क तो येणार होता, बल्क ड्रग पार्क तो येणार होता, वित्तीय केंद्र हे महाराष्ट्रात येणार होतं, सगळंच्या सगळं गुजरातला गेलं आणि हा फक्त ट्रेलर होता. म्हणजे तुम्ही काय आता महाराष्ट्राचं नाव सुद्धा गुजरात करणार की काय? आणि हे चालेल तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का इकडे मतांमध्ये विभागणी केली आणि पुन्हा हे हुकुमशाहीचं भूत आपल्या मानगुटीवरती बसलं, तर ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे, तुम्ही पाहिली असाल. कारण भारतीय जनता पक्षाने पहिली एक जाहिरात केली, वॉर रुकवा दी पापा. पाहिले तुम्ही? युक्रेन आणि ते युद्ध चालले ना, तिथून विद्यार्थी कसे येणार, मग ते चिंताग्रस्त आई वडील दाखवलेत. आता काय होणार माझ्या मुलीचं, कशी येणार? मग ते वडील सांगतात काळजी करू नको, ते आपल्याला वाचवणार. मग ती मुलगी येते आणि ती म्हणाली की पप्पा वॉर रुकवा दी, म्हणजे मोदीजींनी वॉर थांबवलं. मग आपण एक जाहिरात केली, ते वडील चिडलेत, सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेत आहेत. कालपर्यंत हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक आज सोबत घेऊन मांडीवर घेऊन फिरतायत. मग मुलगी सांगते लेकिन वॉर रुकवा दी पप्पा. त्याला मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार होतोय, इकडे महिलांवरती अत्याचार होतोय. मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुकवा दी पप्पा. मग तो पप्पा चिडतो, अरे वॉर रुकवा दी काय, वाट लगा दी पप्पा बोल. मग ती मुलगी म्हणते लेकिन वोट तो आपने दिया था ना पप्पा, आपणच मत दिलं होतं त्यांना.